सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित अहिल्यादेवी ही त्यांची लेखमाला. तर कालच्या पुढे सुरू करते. अहिल्या कल्पनाविहारात असतानाच चौकात प्रचंड ओरडा ऐकू आला. त्या गवाक्षाकडे धावल्या. स्वामींचे मित्र जल्लोष करीत होते, घोडे खिंकाळत होते आणि खंडेराव मेलेल्या वाघाचे धूळ ओढत आणत होते. बाजूलाच रक्ताने लदबदलेली 2 हरणांची प्रेतं. अहिल्येना दृश्य बघवेना, पण त्यांच्या सवती मात्र आनंदाने उल्हासित झालेल्या, शिकारीचं कौतुक करत असलेल्या त्यांना दिसल्या. त्यांना समजेना, यांचा आनंद खरा की माझं दुःख, यांचा उत्साह खरा की माझी शरम खरी. स्वारीवर जायचं सांगून शिकारीला जायचं, कशी साथ देऊ? पतिव्रता धर्माचं पालन कसं होणार? त्या दडदड जिना उतरून त्यांच्याजवळ येऊन म्हणाल्या, मामंजी शोकर्णवी आहे. श्रीमंत बाजीरावांचा काळ झाला. खरगेणकडे गेला असतात तर श्रीमंतांचे दर्शन तरी झाले असते. असो, चला मामंजींना तरी भेटण्यास चलावं. सुभेदारांना शांती लाभावी म्हणून दुसरे दिवशी अंतोशास्त्री आणि राघोदास पुराणिकांनी अनेक धर्मकृत्य वेदपठण केले, पण श्रीमंतांच्या आठवणीचे ते उमाळ्यावर उमाळे येतच होते. सर्वजण त्यांचे सांत्वन करीत होते आणि त्यांचे कुलपुत्र खंडेरावांच्या मध्यमासांच्या मेजवान्या चालू होत्या. त्यामुळे अहिल्या मनी लज्जित झाल्या. मल्हारराव श्रीमंतांच्या कितीतरी आठवणी सांगत होते आणि अहिल्या ऐकत होत्या. नानासाहेबांना पेशवाईची वस्त्र मिळाली आणि मल्हारराव गुंतून गेले. नानासाहेबांविरुद्ध होणाऱ्या कारवायांना पायबंद घालणं, सरकारी कोष भरण्याची कारवाई, तलवारबाजी, माळवा, प्रयाग, बंगालकडे चुणूक दाखवावी, कर्नाटकात कुरापती चालूच होत्या. या सर्वांमुळे सुभेदारास श्वास घेण्यास फुरसत नव्हती. ही सर्व माहिती ते अहिल्याबाईस लखोट्याद्वारे कळवित असत. गेली 4 वर्ष मल्हाररावांचे पाऊल इंदोरात नव्हते. त्यांच्या लखोट्यावर हुकूम अहिल्या तत्परतेने सजगतेने कामकाज सांभाळत होत्या. बाजीरावांच्या मृत्यूनंतर अनेक धर्मकार्य झाली. त्या प्रित्यर्थ झालेला खर्च गंगोबा तात्यांनी सरकारी खर्चात टाकल्याने त्यांनी गंगोबास धारेवर धरलं होतं. हा सारा खर्च खाजगीत टाका, अगदी पैसुद्धा. कुठल्याही कारणास्तव खाजगीतली तनसडीही सरकारी खजिन्यावर उडता कामा नये. गंगोबांना त्यांचा अभिमान वाटला. गेले 4 वर्ष त्यांचा हा स्वच्छ कारभार सुरू होता. सुभेदारांकडून आलेल्या पत्रांची त्वरित दखल घेतली जाई. सांज सकाळ मसलती होत. भरणा करण्यासाठी बंदोबस्तात माणसं रवाना करणं, जंबुरा तोफांच्या कारखान्याकडे स्वतः जातीनं लक्ष देणं, पैशाची अडचण भासू नये अशी तजवीज करणं, जरब ताकीद ही होतीच. प्रत्येक परगण्याच्या न्यायदानाच्या कामकाजाची पत्र 2 दिवसाच्या आत इंदूर दरबारी पोचलीच पाहिजेत, हा दंडक. जहागीरदारांच्या वतनात वसुलायत वाढ झाली आणि सरकारी खजिन्यातही वाढ व्हायलाच हवी. यासाठी अहिल्येनी दूरदृष्टीने सर्वांशी उत्तम संसाधन राखलं होतं. अवघ्या माळव्याची मुखत्यारी असलेल्या सुभेदारांनाही या 4 वर्षातील अहिल्याच्या चोख कारभार, तैलबुद्धी, कर्तृत्वाची खात्री पटली होती. त्यांचा अहिल्योबा चांगलाच तयार झाला होता. कणभरही गैर गोष्ट त्यांना खपत नसे. सुभेदारांनी फौज मागवली तर जराही कोताही न होता ताबडतोब पाठवल्या जाण्याची सक्त ताकीद होती. कोणी दगाई सापडलाच तर अहिल्या त्याला दंडित करे. एके दिवशी फडणीशीत कामात मग्न असताना एकाएकी एक विधवा बाहेरची संरक्षण व्यवस्थेची कडं तोडून धावत आत येऊन अश्रू ढाळत
थेट अहिल्यांच्या पायावर कोसळली. पाय मागे घेत म्हणाल्या, मातोश्री, मी तर आपले लेकरू, असं विपरीत करून का मला लाजवता? उठा, सांगा तुमची समस्या, अहिल्या म्हणाल्या. विधवा स्त्री म्हणू लागली, मला मूल नसल्याने माझ्या संपत्ती पैशासाठी सगळी माणसं आपापलं मूल दत्तक देण्यासाठी माझ्या दारी अगदी ठाण मांडून रात्रंदिवस माझा बदनक्षा करीत छळ चालवला आहे. माझी अवघी संपत्ती, वाडा पैसा सरकारात जमा करून आपल्या पायाशी जागा द्या. कुत्र्याच्या मौतीनं नाही मरायचं मला. त्रिवार नाही आई, नाही. तुम्हास जो पसंत असेल त्यालाच दत्तक घ्या. हे ऐकून सरकारी तिजोरीत मिळणारी संपत्ती न मिळाल्यास नुकसान होईल म्हणून गंगोबा तात्यांनी हरकत घेतल्यावर हलक्या आवाजात म्हणाल्या, सरकारी तिजोरी भरण्यासाठी या विधवेवर अन्याय करायचा? आणि प्रगटपणे अहिल्या म्हणाल्या, तात्या, इथे स्त्रियांचा सन्मान हाच मावळ्यांचा महालौकिक. तिला पुत्र नाही हा काय तिचा अपराध? असहाय्य विधवेवर अन्याय इथे सहन केला जाणार नाही. मग त्यांनी गोविंद कारभाऱ्यावर त्या बाईच्या सुरक्षिततेची काळजी आणि पुऱ्या बंदोबस्तात तिच्या इच्छेनुसार दत्तक विधान पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली. दत्तकास आमच्या खाजगीतून पोशाख, शिरपेस, रुमाल असं द्या. विधवा दुआ देत निघून गेली. पण त्या विधवेचे मला पुत्र नाही हे वाक्य दिवसभर कामात गर्क असतानासुद्धा त्यांच्या मनात घुमत राहिले. सायंकाळी घरी आल्यावर हातपाय धुवून देवघरात जाऊन देवाला विनवू लागल्या, आम्हाला 1-2 पुत्र आणि एखादी कन्या. तोच बाईजी म्हणाल्या, आज खंडेरावांनी थाळ्यास बोलावलंय. हे ऐकून मनी म्हणाल्या, होईल पुत्र? कसा असेल? आजोबांसारखा की वडिलांसारखा? संध्याकाळी सजून धजून त्या खंडेरावांच्या वाड्याकडे निघाल्या आणि अधूनमधून जातच राहिल्या. आणि सुवार्ता कळली. अहिल्याबाई गर्भवती असल्याची, होळकर घराण्याला वारस मिळण्याची. सर्वांना खूपच आनंद झाला. खंडेराव आले तशा त्या लाजून चूर झाल्या. दोघांनी होणाऱ्या पुत्राच्या नावाबद्दल हितगुज केले. बाईजी आणि सुभेदारांच्या नावातील म आणि अहिल्यांच्या नावातील ल ही अक्षरं घेऊन पुत्र झाल्यास मालेराव नाव ठेवण्याचे ठरवले. तेवढ्यात सुभेदारांचा लखोटा आला. त्यात लिहिले होते की कोल्हापुरास नानासाहेबांना पेशवेपदावरून वंचित काय केले आणि परत नेमले काय. अवघेच विपरीत. आता सारे ठाव ठिकाणी लावण्यास मोठी मसलत समोर आहे. तरी 7 सहस्र फौजेच्या तयारीत असावं. जंबुरा, तोफा, गाडे तयार ठेवावे. तशा सरदारांना सूचना देऊन फौजेची बिनी राखून असावं. सगळे चिंतित झाले. एवढी आनंद वार्ता या धामधुमीत कशी कळवावी? आम्ही खुद्दच जाऊन समग्र वार्ता सांगून येतो, खंडेराव म्हणाले. हे ऐकून बाईजींना आकाशा एवढा आनंद झाला. दुसऱ्या दिवशी खंडेराव निवडक स्वारांसह रवाना झाले. कडक डोहाळे सांभाळूनही अहिल्याबाई दिवाण, दरबार, वसूल, न्यायपंचायत शिवाय येणाऱ्या पत्राप्रमाणे व्यवस्था लावत होत्या. पोटातील जीवाने हातपाय हलवले की अहिल्या घाबऱ्या व्हायच्या. पण बाईजी धीर देत म्हणायच्या, बाई ग, होळकरांचा वंश, तो दादाजींची लढाऊ रक्त आणि आपलं पाणी तर दाखवणारच ना. फडणसीतील कामे सुरळीत सुरू होताच गंगोबा तात्या, राघव लक्ष्मण, गणेश विठ्ठल, गोविंदपंत या वयस्कर मंडळींना आज्ञा करणं त्यांना प्रशस्त न वाटल्याने त्या श्री शंकर आज्ञे करून सौ अहिल्या असं लिहू लागल्या. मधून गुप्तचरांकडून वार्ता येतच होत्या. ओर्छेकरांनी मराठ्यांचे छावणीवर हल्ला करून मल्हार कृष्ण आणि ज्योत्याजी शिंद्यांची डोकी कापून नेली.
खंडेरावांच्या आलेल्या पत्रानुसार मराठ्यांनी ओर्शेकरांना पाणी पाजून मातब्बर ठाणी जिंकली. छत्रपती दरबारी कपट कारस्थाने चालूच आहे. स्वामी मसलतीत सामील होतेसे पाहून अहिल्या मनोमनी सुखावल्या. 9वा महिना सरता आला. तसे सुभेदारांच्या आज्ञेनुसार एके दिवशी नालखीतून, नालखी म्हणजे पालखीपेक्षा उच्च दर्जाची, अहिल्या, हरकुबाई, उदाबाई सोबत वैद्य, सुईण असे सगळे दापोळपुरी गेले. बाळाचा जन्म कसा होईल या आशंकेने त्या धास्तावल्या होत्या. पण प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा मोठ्या धीराने सामोऱ्या गेल्या. 7व्या दिवशी नालखीतूनच बाळंतीण इंदोरी आल्या. सारं इंदोर शृंगारलं. पुढे तोरणे उभारली, नौबती झडल्या, तुताऱ्या फुंकल्या गेल्या. 11व्या दिवशी अंबारीतून हजारो शेर पेढे वाटले. ही आनंद वार्ता घेऊन गेलेल्या सांडणी स्वाराची आणि मल्हाररावांची गाठ मध्यावरच पडल्याने अवघा आनंदी आनंद झाला. झेंड्यावर हार चढवले. खंडेरावांना समज देत मल्हारराव म्हणाले, एवढ्या अवघड स्थितीतसुद्धा सुनबाईंनी सारी चोख व्यवस्था राखली. कोठेही कमतरता भासू दिली नाही. पदरी लहान मूल फडणीशीत येणं कठीण. आता तुम्हाला पुत्र झाला, आता तरी तुम्ही जबाबदारीनं वागावं. आम्ही आपल्या योग्य बनण्याचा नक्की प्रयत्न करू, खंडेराव म्हणले. आपली आज्ञा असेल तर आपण येत असल्याची वर्दी देण्यास त्वरित इंदोरी पोचायचं मनी आहे. मल्हारबा म्हणाले, चिरंजीव, बहाणे कशास्तव? स्त्री पुत्रास भेटण्यास उतावीळ झालात ना? जा, बेलाशक जा. आणि मग पदस्पर्श करून खंडेरावांनी घोडा इंदुरीकडे वळवला. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. आणि पुन्हा एकदा सांगते की ही जी लेखमाला आहे अहिल्यादेवी, ही लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते. तर भेटूया उद्या पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.